हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व खूप जास्त सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कलेक्टिव्हची एनर्जी, ज्यामध्ये जे कोणी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहेत त्यांच्याशी रिगार्डिंग ही आपली आजची व्हिडिओ असणार आहे. तर बहुतेक लोकांचे प्रश्न असतात की ट्विन फ्लेम म्हणजे काय, तसेच ही जर्नी म्हणजे काय. तर ह्या जर्नीमध्ये आम्ही बहुतेक वर्षांपासून कार्य करत आहोत, परंतु काहीही आमच्या याच्यामध्ये प्रोग्रेस होत नाही आहे, की आमची जर्नी पुढे जात नाही आहे, किंवा आमचे जे काही पार्टनर आहे त्यांच्याशी आमचं काहीच बोलणं होत नाही आहे. तसेच काहींचे प्रश्न असेही आहेत की किती दिवस आम्ही इनर वर्क करायचं आणि किती दिवस ह्या गोष्टीमधून आम्ही कधी बाहेर पडणार आहोत. तर अशाही प्रकारची काहींची एनर्जी आहे. तर काहींना असंही वाटत आहे की ही जर्नीच नाही आहे, हे एक इल्युजन आहे, हे एक खोटं आहे आणि अशा प्रकारची कुठलीही जर्नी नसते, अशा प्रकारची कुठलीही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये नसायलाच पाहिजे, असंही बहुतेक लोकांचं येथे मत आहे. तर पाहूया आपल्याला डिव्हाइन आज काय गाईड करते. सुरुवातीला माझ्याकडे एक बुक आहे जे मी घेतलंय ऑनलाईन, ट्विन फ्लेम फाइंडिंग युअर अल्टिमेट लवर. तर हे एक बुक आहे जेफ शैल्या यांचं. तर हे बुक मी ऑनलाईन मागवलं कारण की यामध्ये काही आपल्याला टीचिंग टूल्स आणि स्पिरिच्युअल काही आपल्याला इथे गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर ते नेमक्या काय आहेत ते आपण पाहू. पहिल्यांदा अगोदर लोक विचारतात की हे ट्विन फ्लेम म्हणजेच काय आहे, त्यांना तेच कळत नाही की हे ट्विन फ्लेम कनेक्शन नेमकं काय आहे. तर येथे त्यांनी भरपूर व्यवस्थित माहिती दिलेली आहे. व्हॉट आर ट्विन फ्लेम्स, त्यानंतर हाऊ डू आय फाइंड माय ट्विन फ्लेम, हाऊ विल आय नो व्हेन आय हॅव मेट माय ट्विन फ्लेम. तर ह्या बुकमध्ये सगळी माहिती आहे. ज्यांना कोणाला ट्विन फ्लेम जर्नीविषयी, आपल्या भारतामध्ये आपण त्याला शिवशक्तीची जर्नी म्हणतो, याविषयी कन्फ्युजन आहे, त्यांनी नक्की हे बुक घ्यायला पाहिजे. एवढं काही महाग नाही आहे, दिसून येते काहीतरी 1000 का काहीतरी 1000 का 1500 अशी काहीतरी ह्याची किंमत आहे. तर तुम्ही हे बुक घेऊ शकता जर कोणाला खूपच जास्त कन्फ्युजन असेल तर. नक्कीच ह्या बुकमध्ये खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे की ट्विन फ्लेम म्हणजे काय आहे. तर यामध्ये भरपूर टूल्स आणि टेक्निक्सही त्यांनी दिलेले आहेत. तर सुरुवातीला इथे त्यांनी सांगितलंय व्हॉट आर ट्विन फ्लेम्स. व्हॉट आर ट्विन फ्लेम्स म्हणजे ट्विन फ्लेम म्हणजे काय आहे हे इथे सांगितलेलं आहे. तसेच हे यिंग यांगचं सिम्बॉल दिसतंय. तर हे दोन एनर्जी ज्या आहेत त्या कंबाईन असतात. तर एक पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, परंतु दोघांमध्येही निगेटिव्ह ॲस्पेक्ट ही आहे आणि पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट ही येथे आहे. तर इथं त्यांनी दिले ट्विन फ्लेम्स आर मॅनिफेस्टेड फ्रॉम द व्हेरी सेम सोल एसेन्स ऑर मोर ॲक्युरेटली द सेम सोल ब्ल्यूप्रिंट. म्हणजे हे तुमचे जे ट्विन फ्लेम आहे ते तुमच्या आत्म्याचंच एक ब्ल्यूप्रिंट आहेत. म्हणजे तुमच्यासारखाच आत्मा आहे जो की ते दुसऱ्याच्या शरीरामध्ये असतो. अ सोल ब्ल्यूप्रिंट इज द एक्झॅक्ट सेम कॉन्सेप्ट ॲज फिजिकल DNA. म्हणजे आपले जसे फिजिकल DNA असतात तसे सोलची ब्ल्यूप्रिंट दुसऱ्याच्या शरीरामध्ये असते. मीनिंग अवर सोल्स आर क्रिएटेड विथ इंडिव्हिज्युअली स्पेसिफिक कोड्स, क्वालिटीज अँड ट्रेट्स दॅट मेक अस युनिकली अस. तर यामध्ये आपल्याला सांगितलं ज्या प्रकारे आपण असतो की नाही, आपल्या शरीरामधील DNA, तशाच प्रकारे हे आत्म्याचा DNA समजूया आपण याला. तर एक सोप्या भाषेत सांगायचं तर जस्ट ॲज वी हॅव फिजिकल DNA दॅट मेकअप आवर फिजिकल जेनेटिक्स अँड डिस्पोजिशन, सो टू डू वी हॅव सोल DNA. म्हणजे DNA आत्म्याचं पण असतो का? तर यस, वी आर स्पिरिच्युअली अँड नॉन फिजिकली. म्हणजे आपण स्पिरिच्युअली ज्यांच्याशी कनेक्टेड असतो. हाऊ फिजिकली आयडेंटिकल ट्विन्स शेअर द सेम जेनेटिक DNA अँड ट्विन फ्लेम्स शेअर द एक्झॅक्ट सेम सोल DNA. आता यांचा भरपूर अभ्यास झालेला आहे म्हणून यांनी हे बुक लिहिलेलं. मी पण एक बुक लिहित आहे ह्या शिवशक्तीच्या जर्नीवरती. तर यामध्ये मला जो काही अभ्यास मी आत्तापर्यंत केलेला आहे याचा शिवशक्तीच्या जर्नीचा, तर तो मी आता एका बुकमध्ये लिहिणार आहे. म्हणजे इतरांना पण त्याची माहिती होईल. सो हे खूप कन्सेप्ट मोठी आहे, स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक जर्नी आहे. प्रत्येकाचा जो आत्मा आहे तो आध्यात्मिकतेकडे पुढे घेऊन जाण्यासाठीची ही जर्नी आहे.
तर ज्यांना ज्यांना कन्फ्युजन आहे, ही जर्नी असते का नसते, तर यामध्ये तर 100% त्यांनी शुअर केलेले आहे आणि सायंटिफिक वेनी पण त्यांनी समजून सांगितलेलं आहे की ही अशी जर्नी असते. आणि ह्या जर्नीमध्ये प्रत्येक प्रकारचे पॉईंट्सही त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे टेन्शन येतं की नाही, की नेमकं काय आहे, व्हॉट आर ट्विन फ्लेम्स, डू आय हॅव ट्विन फ्लेम, हाऊ डू आय फाइंड माय ट्विन फ्लेम, व्हॉट आर ट्विन फ्लेम्स, इट स्टार्ट्स विथ युअर डिझायर, ट्विन फ्लेम्स फर्स्ट मीटिंग कशी होते, त्यानंतर त्यांच्यामध्ये मिरर इफेक्ट कसे होतात, आणि मग तुम्हाला कसं कळतं की तो माझाच ट्विन फ्लेम आहे, तर त्याचे इथे दिलेले आहे. त्यांनी कशा प्रकारे तुम्ही ओळखायचं आहे की तुमचा खरा ट्विन फ्लेम कोण आहे आणि खोटा ट्विन फ्लेम कोण आहे ते पण दिलेलं आहे. त्यानंतर मीटिंग युअर ट्विन फ्लेम, नंतर तुमची भेट कशी होते, त्यानंतर तुम्ही भेट झाल्याच्या नंतर मिरर एक्सरसाइज कसे करतात. मिरर एक्सरसाइज म्हणजे आरशात बघून नाही करायचं, ते वेगळंच असतं ते मिरर एक्सरसाइज. त्यानंतर हार्मोनियस ट्विन फ्लेम युनियन कीपिंग युअर, माझं तब्येत बरी नाही त्यामुळे थोडंसं आवाज आलं होतं. हार्मोनियस ट्विन फ्लेम युनियन कीपिंग युअर ट्विन फ्लेम फॉर लाईफ, म्हणजे तुमच्या जेव्हा हार्मोनियस युनियन होतं म्हणजे तुम्ही एकमेकांशी बोलू शकता, कधीही भेटू शकता. म्हणजे जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आम्ही एकमेकांशी भेटू शकतो, बोलू शकतो बाबा, म्हणजे दुसरं काही नाही, फिजिकली नाही, आपण फक्त काही आपले कार्यासाठी एकमेकांना भेटू शकतो का, बोलू शकतो का, तर ह्या संदर्भातले त्याला म्हणतात हार्मोनियस युनियन. तर येथे कोणा घरच्यांचा पण काही विरोध नसेल, कोणाचा काही विरोध नसेल, फक्त हे जे दोन सोल आहेत ते एकमेकांच्या काहीतरी महत्त्वाच्या कार्यासाठी एकमेकांना भेटतात, याला म्हणतात हार्मोनियस युनियन. ते ह्या जन्मामध्ये होणं शक्य आहे. तर बहुतेक लोकांना याच्यामध्येच कन्फ्युजन होतं की ही जर व्यक्ती माझ्या जीवनात आली तर माझं जीवनच सगळं उद्ध्वस्त होईल का काय, परंतु तसं नाही आहे. ते हे फ्रेंड कसे असतात, फ्रेंड आपण इतर फ्रेंडशी कसं भेटतो बोलतो, तसे मग आपल्या ट्विन फ्लेमशी का नाही बोलत भेटत. तर ह्याविषयी सगळं हे इनर वर्क असतं की आपल्याला त्या नेमकं समोरच्या माणसाविषयी नेमकं का वाटतं, असं आपल्याच आत्म्याविषयी आपल्याला का राग येतो, आपल्याला का बोलावं असं नाही वाटत त्याच्याशी, आपण त्याच्याशी मोकळ्या मनाने का नाही बोलू शकत, आपण आपल्या भावना का नाही शेअर करू शकत, आपल्याला काही त्याच्यासोबत लग्न करायचंय का, तर नाही, आपल्याला काही त्याच्यासोबत आयुष्यभर राहायचंय का, नाही. तर आपल्याला जे काही आपलं कार्य आहे त्या संदर्भात काही बोलायचं असतं किंवा त्या संदर्भात काही विचारायचं असतं, किंवा फक्त बाबा एखाद्याला बघूनच आपल्याला बरं वाटतं, हा एनर्जी मिळते, चांगलं वाटतं, हा माणूस आपल्या आजूबाजूला आहे तर बरं वाटतं, थोडंसं रिलॅक्स वाटतं, सिक्युअर वाटतं, असं वाटतं नाही आपलं आहे कोणीतरी, आपलं होम आहे हे, आपलं घर आहे हे, असं वाटतं आपल्याला त्यावेळेस. मग आपण त्याला जाऊन बोलू शकतो, कधीही भेटू शकतो मोकळ्या मनाने. त्याच्यासाठी घरच्यांचा कोणाचा विरोध नसला पाहिजे, किंवा घरच्यांनी पण समजून घेतलं पाहिजे की नेमकं काय बाबा, काय चाललंय हे सगळं, हे कळालं पाहिजे घरच्यांना पण. त्यासाठी त्याला म्हणतात हार्मोनियस युनियन. म्हणजे त्या दोघांना पण असं नाही वाटलं पाहिजे की आपण काहीतरी चूक करतोय किंवा आपण काहीतरी गैरप्रकार करतोय, असं नाही वाटलं पाहिजे. फ्रेंड्स कसे एकमेकांशी बोलतात, मोकळ्या मनाने आपल्या भावना शेअर करतात, सुखदुःख शेअर करतात, तेच आहे आत्म्याचं हे कनेक्शन. दुसरं काय असतं आणखीन कनेक्शन, तर हे त्यांचं आहे ज्यांना हार्मोनियस युनियनमध्ये यायचं आहे. तर जे हार्मोनियस युनियनमध्ये येतात ते एकमेकांशी कधीही बोलू शकतात, आपल्या भावना व्यक्त करू शकतात. इट्स नॉट अ फिजिकल कनेक्शन, इट्स अ स्पिरिच्युअल कनेक्शन, परंतु हे लोकांना समजत नाही. त्यानंतर मग त्यांचं लाईफ पर्पज भेटतं त्यांना, दोघांना मिळून ते करतात, ते दोघं मिळून लाईफ पर्पज. त्यानंतर सोलमेट आणि ट्विन फ्लेम यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे, तो पण येथे सांगितलेला आहे. त्यानंतर ट्विन फ्लेम डिवाइन फेमिनाइन अँड डिवाइन मस्क्युलाइन, म्हणजे दोघं जे असतात की नाही, स्त्री जी असते ती डिवाइन फेमिनाइन आणि पुरुष जो असतो तो डिवाइन मस्क्युलाइन. मे बी ते वेगवेगळ्या बॉडीजमध्ये सुद्धा असू शकतात, परंतु एनर्जीची बात आहे इथं. एनर्जीचं जे डिवाइन फेमिनाइन एनर्जी आहे ती कधी कधी पुरुषांमध्ये पण असते आणि डिवाइन मस्क्युलाइन एनर्जी कधी कधी स्त्रीमध्ये पण असते, पण जनरली तसं नाही होत, स्त्रीमध्येच असते डिवाइन फेमिनाइनची एनर्जी. तर त्याविषयी इथे दिलेलं आहे. त्यानंतर ज्यांचं पूर्ण कम्प्लीट हार्मोनियस युनियन होतं, म्हणजे ज्यांचं लग्न होतं ह्याच्यामध्ये 3D लाईफमध्ये, तर त्यांचा आत्मा मुक्त होतो. कारण की मग त्यांचं जे काही एनर्जी बॉन्ड असतो ना, म्हणजे एकमेकांसाठी त्यांचं एकदम मॅग्नेटिक कनेक्शन असतं, एकदम एकमेकांशिवाय त्यांना ते 24 तास विचार करत असतात, सतत त्यांच्या डोक्यात तेच विचार असतात की आपला ट्विन फ्लेम आपल्याशी कधी बोलेल, किंवा त्याचीच एक टेलिपॅथिकली त्यांच्या डोक्यात थॉट असतात. आणि खूपच
म्हणजे आपण म्हणू शकतो की एखादा व्यक्ती भ्रमित कसा होतो तसंही काहींच्या बाबतीमध्ये घडतं. तर मग जेव्हा त्यांचं लग्न करून दिलं जातं तेव्हा अट्रॅक्शन संपतं. आपल्याला माहिती आहे 2 व्यक्तींचं जेव्हा लग्न करून दिलं जातं तेव्हा त्यांच्यातील अट्रॅक्शन संपतं. आणि ज्यावेळेस आत्म्यांचं अट्रॅक्शन संपतं त्यावेळेस तो आत्मा जो असतो तो मुक्त होतो. म्हणजे हे आहे ट्विन फ्लेम. आणि हा आत्मा मग कुठे जातो? परमात्म्याकडे जातो आणि परमात्म्यामध्येच विलीन होतो. बस एवढंच आहे हे सगळं ट्विन फ्लेम कनेक्शन. परंतु येथे खूप ऑब्स्टॅकल्स असतात. आपल्याला माहिती आहे साधारण लव्ह मॅरेजसुद्धा जिथे जिथे होतात तिथे सुद्धा खूप जास्त ऑब्स्टॅकल्स आपल्या इंडियामध्ये दिसून येतात. परंतु मग आता जर ज्यावेळेस हे ट्विन फ्लेम्स असतात हे तर त्यांच्यामध्ये तर खूप डिफरन्स असतो. काहींच्यामध्ये तर एज असतं 10-10, 12-12, 20-20 वर्षांची डिफरन्स असतो. काहींच्यामध्ये मॅरिड असतात त्यांना मुलं असतात. काहींच्यामध्ये तर काही वेगळेच काही पण असू शकतात. डिफरन्स खूप वेगवेगळे असतात. मग त्यावेळेस हे ॲक्सेप्ट करणं एवढं समाजासाठी म्हणजे मान्य नसतं. आणि आपल्याला माहिती आहे की ही जर्नी हे शिकवण्यासाठी आहे की अनकंडिशनल लव एखाद्या बाबतीत आपल्याला जर अनकंडिशनल लव निर्माण होत असेल आपल्या मनामध्ये तर हे लव त्याच्यामध्ये नसतं. ऑलरेडी ते आपल्यामध्येच असतं परंतु ते आपल्याला कळत नसतं. तर मग त्या व्यक्तीला पाहिल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये जे अनकंडिशनल लव निर्माण होतं त्यानंतर आपण काही आपल्या सोल पर्पजशी निगडीत कार्य करतो. आपल्या जीवनामध्ये अनेक चेंजेस होतात. आपण स्पिरिच्युअल होतो, आध्यात्मिक मार्गाकडे पुढे जातो. कुंडलिनी अवेकनिंग त्यानंतर जे काही आपले लाईफचे जे हे असतात वुंड्स असतात ते क्लिअर करतो. सेल्फ लव्हमध्ये येतो. आपल्या गरजा आपण ओळखायला लागतो. आपले जे काही प्रॉब्लेम्स असतात ते स्वतः सॉल्व्ह करायला लागतो. आपण स्वतःमध्येच मर्ज होतो. डिवाइन फेमिनाइन अँड मस्क्युलाइन एनर्जी आधी स्वतःमध्ये आपण कंप्लीट फील करतो. त्यानंतर आपण पुढील टप्प्याकडे जात असतो. पण यामध्ये खूप जास्त ऑब्स्टॅकल्स असतात. आपले पार्टनरच आपला ऑब्स्टॅकल्स असतो मेन म्हणजे. कारण की त्याच्यामध्ये सुद्धा तेच वुंड्स असतात जे तुमच्यामध्ये असतात. फिअर असे वेगवेगळे. कारण की फिअर अनेक गोष्टींचं असतं. सामाजिक स्टेटस, रेप्युटेशन, तसेच कास्ट वगैरे, इंटरकास्ट असे खूप काही फॅक्टर्स असतात. त्यामुळे ह्या गोष्टी लवकर ॲक्सेप्ट करणं हे तयार होत नाही कुणी. मग सुरुवात होती इनर वर्कला. इनर वर्क सुरू केलं जातं. इनर वर्कच्या नंतर मग खूप लवकर रिझल्ट नाही मिळत कारण की ही साधी गोष्ट नाही आहे. सो ह्यामध्ये विचार करता करता हे होतो, वेळ जातो. मग आपल्याला वाटतं की हे असलं काही कनेक्शन नसतं. पण मी याचा भरपूर अभ्यास केला की मी सायंटिफिकली पण सगळा अभ्यास करत असते. मी असं कधीही नाही की कुणी सांगितलं म्हणून मी ऐकलं आणि ते मी केलं. मी असं आजपर्यंत कधी केलेलं नाही. मी ह्या ट्विन फ्लेमच्या वरती कितीतरी बुक्स पाहिलेत, कितीतरी वाचलेत आणि मला एकच एसेन्स त्याच्यातून मिळाला की ही स्पिरिच्युअल जर्नी आहे, आध्यात्मिक जर्नी आहे. परंतु ह्या 3D मधल्या लोकांना हे समजतच नाही आणि त्यांचं खूप आता तरी थोडं अवेअरनेस आलं यामध्ये. आता आपण मराठीत आहोत, महाराष्ट्रात आहोत, तरी आपल्याकडे बहुतेक लोक ह्या जर्नीमध्ये आहेत. परंतु ते उघडपणे सांगू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत. हे खूपच एक दुर्दैव म्हणावं लागेल आपलं. तर ही एक चांगली जर्नी आहे, आध्यात्मिक आहे. तुम्हाला अध्यात्माकडे घेऊन जाते आणि तुम्हाला तुमचा आत्माच समोर दिसतो. त्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी सगळं कार्य करतात. त्या व्यक्तीला समोर ठेवलं जातं कशासाठी? तुमच्या स्वतःच्या ग्रोथसाठी, तुमच्या आत्म्याच्या ग्रोथसाठी. आणि मग त्या व्यक्तीला पाहून का होईना, त्याच्यासाठी का होईना, पण आपण एक आध्यात्मिक मार्ग पुढे पुढे घेऊन जातो. काहीतरी सोल पर्पज आपल्याला मिळतं. डिवाइन आपल्याला गाईड करायला लागतात. मग आपल्याला युनिव्हर्सकडून मेसेजेस मिळायला लागतात. डिवाइनली गाईडेड आपण पुढे पुढे आपलं आयुष्य जात असतं. अनेक संकट येतात, त्यातून पार पडत असतो. परंतु फायनली आपण ह्या जर्नीला कम्प्लीटच करत असतो. तर सगळ्यांना काहींना खूप वर्ष वाटतं आम्ही खूप वर्ष साधना करतोय. तर खूप वर्ष साधना करत आहात. परंतु येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की तुम्हाला अटॅच नाही व्हायचं आहे कशाशीच अटॅच नाही व्हायचं. ना घरच्यांशी, ना मुलाबाळांशी, ना स्वतःच्या ट्विन फ्लेमशी सुद्धा तुम्हाला अटॅच व्हायचं नाही आहे. सो ही जर्नी त्यासाठी दिसून येते. लोक खूप जास्त फ्रस्ट्रेशनमध्ये येतात की आमचे खूप दिवस झाले. तर तुम्ही नका अटॅच होऊ ना त्या व्यक्तीशी एवढा. तुम्ही तुमचं कार्य करत राहा आणि तुमची आध्यात्मिक जर्नी आहे ती पुढे घेऊन जात जा. तुमचा ट्विन फ्लेम भेटला नाही भेटला, परंतु तुमची जी ग्रोथ आहे, स्पिरिच्युअल ग्रोथ जी आहे ती तर होणारच आहे. आणि एखादी व्यक्ती जर तुमची असेल तर ती तुमच्याकडे येणारच आहे. आणि नसेल तुमची तर समजून जायचं की ती व्यक्ती आपली नव्हतीच कधी.
तर ही एक साधी सोपी सरळ एक जर्नी आहे. आपल्याला माहिती खूप जास्त आपण माइंडली विचारात असतो कायम, नेहमी आपण एका भ्रमात पडलोय का काय, इल्युजनमध्ये आहोत का काय, हे खोटं आहे सगळं का काय, असंही आपल्याला वाटायला लागतं. परंतु ठीक आहे, आपलं जेवढं कार्य आपल्याच्याने करणं शक्य आहे तेवढं आपण करायचं आहे. आणि नाही जर पुढचं आपल्याकडून नाही शक्य झालं तर आपण खूप वर्ष जर झाले असतील, 4 वर्ष 5 वर्ष, तर नक्की समजून जायचं की हे एक प्रकारचं इल्युजन नाही म्हणता येणार, कारण की आपण आपली ग्रोथ तर करून घेतलेलीच आहे ना की, कारण की आपण आपली ग्रोथ केलेली तेवढी, आणि आपल्या ग्रोथच्या प्रमाणे आपण जर तेवढं कार्य केलेलं आहे तर आपला विकासच झाला, यामध्ये आपलं काही नुकसान झालेलं नाही आहे. तर असू शकतं, कारण की असं होतं काहींना वाटतं की आमच्या फॅमिलीमध्ये डिस्टर्ब होते. तुमच्या फॅमिलीमध्ये डिस्टर्ब पहिलाच असतो, आधीच असतो, परंतु तुम्हाला असं वाटतं की ह्या जर्नीमध्ये आल्याच्या नंतर आमच्यामध्ये डिस्टर्ब झालाय, पण तसं नाही आहे. जर तुमच्या फॅमिलीमध्ये आधी डिस्टर्ब असेल तर तोच डिस्टर्ब तुम्हाला आणखीन जास्त प्रकर्षाने पुढे दिसायला लागतो, कारण की तुम्ही सेल्फ लव्हमध्ये येत असता. इतक्या दिवस तर तुम्ही सहन करत असता सगळं, तुम्हाला वाटत असतं की हे सहन करणंच गरजेचं आहे, परंतु मग ज्यावेळेस तुम्ही सेल्फ लव्हमध्ये येता त्यावेळेस तुम्हाला तुमचं कळतं, अवेअरनेसमध्ये येतात की तुम्हाला वाटतं की नाही, हे आपल्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडत आहे, आणि मग तुम्ही एक प्रकारे विरोध करायला लागता. मग विरोध केल्याच्या नंतर त्यांना असं वाटतं की ही व्यक्ती जी आहे ती आता काहीतरी बदललेली आहे, आणि मग ते दुप्पट विरोध करायला लागतात. मग तुम्ही एक दिवस स्टँड घेता, आणि मग त्यानंतर त्यांना कदाचित कळत असेल की ही व्यक्ती चांगली होती, ही व्यक्ती एक प्रकारे प्रामाणिक होती आपल्याशी, पण आपणच यांना त्रास दिला. सो हे जर्नीमध्ये जे कोणी आहेत तर त्यांनी समजून घ्या की ही तुमच्या ग्रोथची जर्नी आहे, पुढे जाण्याची जर्नी आहे. जर तुम्हाला तुमचं पर्सन नाही मिळाला तरी समजून घ्या की ही तुमचं विकास तर झालाय, तुमचा आत्म्याचा विकास झालाय. आठवा, तुम्ही जसे 4 वर्षापूर्वी होता, 2 वर्षापूर्वी होता, तसे आहात का तुम्ही? नाही. तुम्ही सेल्फ लव्हमध्ये आल्याच्या नंतर स्वतःमध्ये सुद्धा शारीरिक बदल होतात, मानसिक बदल होतात, तुमची बौद्धिक पातळीमध्ये बदल होतात, तुमची सगळी एनर्जी जी आहे ती चेंज होते, तुम्ही एक प्रकारे पॉझिटिव्हिटीमध्ये येता. तर हे कुठं वाईट आहे? हे तर चांगलंच आहे. सो ज्यांना कोणाला डाऊट आहे आपल्या ह्या जर्नीविषयी तर त्यांनी समजून घ्यायचं की इथे अटॅचमेंट संपवण्याची गरज आहे. तुम्ही जर खूप जास्त अटॅचमेंट फील करत असाल त्या व्यक्तीविषयी तर ते अटॅचमेंट सोडून द्या, आणि तुमचं 3D लाईफमधलं जे कार्य आहे ते करत राहा. तुम्हाला जर काही सोल पर्पज मिळालेला असेल तर ते करत राहा. तुम्हाला जर तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ करायची असेल तर ती करा. तुम्हाला जॉब मिळवायचा असेल तर तो मिळवा. त्या पर्सनच्या मागे लागू नका, कारण की येथे दिसून येते बहुतेक लोकांचं मी पाहिलेलं आहे की त्यांना नकारच मिळालेला आहे प्रत्येक वेळेस. तर तुम्ही त्या व्यक्तीच्या मागे लागू नका, त्याला त्याचं कार्य करू द्या, कारण की तो तुमचाच आत्मा आहे आणि कुठेतरी तो तुमच्यासाठीच कार्य करत आहे. तुमचंच काहीतरी कार्मिक रिलेशनशिप ज्या लोकांशी होते त्यांच्यासाठीच तो डील करत आहे, आणि तुम्ही इकडे डील करत आहात. फरक फक्त हा आहे. फक्त एक समुद्र असतो, समुद्र त्याचे 2 किनारे असतात, सोबतच असतात, परंतु ते भेटत नाहीत कधी एकमेकांना. अशा प्रकारचं हे एक समजून घेऊ आपण. किंवा रेल्वेच्या 2 पटऱ्या असतात त्या एकमेकांना भेटत नाही, किंवा 2 डोळे असतात ते एकमेकांना भेटत नाही, पण ते एकच अनुभव घेत असतात. सो त्यामुळे ही जर्नी ट्विन फ्लेमची ही खरी जर्नी आहे. तर मी बहुतेक याचा अभ्यास केलेला आहे, तर यामध्ये सुद्धा व्यवस्थित माहिती दिली आहे. कोणाला पाहिजे असेल तर यांनी ऑनलाईन मागून घ्या, बुक चांगलं आहे. सो आज आय थिंक टॅरोट घेण्यापेक्षा ह्याच्यातूनच तुम्हाला थोडंसं नॉलेज, काहीतरी नॉलेज मिळालं असेल. जर तुम्हाला मिळालं असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तसेच माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबही करा. सो थँक्यू सो मच.